नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे हे नाच बराच ना हे नाच. का खुश आहेस इतका? नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे तू खुश आहेस ती, पण कशासाठी खुश आहेस? सोनियाचा दिवस आहे अमृते पा ही न्यूवर्ण गाणं येत आहे. मग सोनियाचा दिवस आहे असं समज. का रे सोनियाचा दिवस? म्हणजे तुझा मेलेला खंड्या जागा वगैरे झाला की काय? हा की खरंच सोन्याची लॉटरी लागली तुला? नाही ग बाई, खंड्याचं नाव घेतल्यावर ही एक्साइटच होते बाबा. ते दोघं कार्ट चाललेत पंढरपूरला. पंढरपूरला काय? दोन कार्टे म्हणजे ओवी अबीर? अरे पण पंढरपूरला कोण नेते त्यांना? नाही कारण सारंग तर बरा नाहीये, सावली त्याची सेवा करण्यात बिझी आहे, आई जाणार नाही, तुझा आणि माझा तर संबंधच येत नाही. अमृता घेऊन चालली आहे का? दोघं आपापले चालले पंढरपूर. एकटेच? दोघच जण? आई शपथ, म्हणजे माझा नेम अगदी बरोबर बसलाय. जिथे मिळेल तिथे क्रेडिट घ्यायला पळत असते ना तू. ए उगाच नाही घेते मी क्रेडिट. तू ना हे सतत मला अंडर एस्टिमेट करण्यापेक्षा आता जरा थँक्यू म्हण. हा नाही कारण मीच त्या दोघांच्या डोक्यात हे सगळं घातलंय आणि ते बरोबर माझ्या जाळ्यात अडकलेत. हा बात आहे, ते जाळ्यात अडकलेत की नाही माहिती नाही, म्हणजे मासे नाही येत ते, पण ठीक आहे. मला माझा गेम नीट वाजवता येईल. कसला गेम? अबीरला संपवायचा असा. हे राजकुमार, त्या वेड्यास की काय? हा हे अशी स्टुपिड सारखी बडबड करणं प्लीज बंद कर. काहीतरी तडकाफड ठरवतोस आणि तसं करायला निघतोस. असलं काही करू नकोस. उलट ही तुझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांच्या नजरेत महान बनण्याची. म्हणजे ही बावळट इवली टिवली जातील अशीच न सांगता कोणाला घरातनं निघून पंढरपूरला, आणि मग ते हरवलेत म्हणून इकडे बोंबा बोंब सुरू होईल घरात. तेव्हा तू ग्रेट काका बनायचंस. म्हणजे तू त्यांना शोधण्यासाठी पळापळ करायची, मरमर करायची, कुठे गेले. मग सगळ्यांच्या नजरेत असं होईल की वा, राजकुमार काकाला या पोरांची किती काळजी आहे. हा नाही म्हणजे विचार कर, आत्ता तू हे सगळं केलंस ना तर तुझी एक सेफ इमेज क्रिएट होईल सगळ्यांच्या नजरेत. आणि मग नंतर पुढे जाऊन जेव्हा तुला ॲक्च्युली त्याचा गेम वाजवायचा असेल, तुझा डाव साधायचा असेल, तेव्हा कोणीच तुझ्यावर एवढा सुद्धा संशय नाही घेणार. कारण त्यांचं काही बरं वाईट झालं तरी सगळ्यांना असं वाटेल की नाही राजकुमार तर असा विचार सुद्धा नाही करणार. कारण हे दोघं जेव्हा हरवले होते तेव्हा काकांनीच तर सगळ्यात जास्त मरमर केली होती त्यांना शोधण्यासाठी. नाही गाणं नाही सुचत आहे, नाही तर म्हटलं असतं मी. नाही चांगली गोष्ट आहे. आत्ता तो दुसरा विचार सुद्धा नको करूस. उलट ते आठव जे जगन्नाथने तुला सांगितलेलं. अबीर पासून तुला धोका आहे. म्हणजे उद्या जर अबीरचं काही बरं वाईट झालं तर तो डिरेक्टली पुढचा मागचा विचार न करता तुझ्यावरच संशय घेणार. म्हणजे आता तो तिकडे गेल्यानंतर कुठे हरवला, काही पडला बिडला, मेला, काही झालं जे तू केलंही नसशील तरी पण संशय तुझ्यावरच येणार. त्यामुळे प्लीज आधी सगळ्यांच्या नजरेत सेफ इमेज क्रिएट कर, जेणेकरून तो जगन्नाथ सुद्धा तुझ्यावर बोटही नाही दाखवू शकणार. है भाई, पॉइंट है. पण प्रॉब्लेम आहे, अबीर हा सारंग आणि सावलीचाच मुलगा आहे ह्याची खात्री नाही आहे. म्हणजे ते बायोलॉजिकल कार्ट आहे का दुसऱ्या लग्नापासून झालं आहे तेच मला कळत नाही. कारण टाईमलाईन सेम आहे ना म्हणून. आणि DNA टेस्ट नाही आहे. तो बिंडोक खंड्या होता तो गेला वरती. त्यामुळे जर समजा अबीर तिचाच मुलगा असेल, त्या दोघांचा मुलगा असेल, तर यावेळेस मला कुठली रिस्क घ्यायची नाही आहे. तुला माहिती आहे राजकुमार, ओव्हर थिंकिंग हा एक रोग आहे. तो तुला झालेला आहे. डोक्यात सतत कसे अनेक विचार घेऊन फिरत असतोस तू. अरे ते सगळं डोक्यातून काढ आता आणि मी जे सांगितलं त्यावर फक्त लक्ष दे. तुझी इमेज सगळ्यांच्या नजरेत एकदम सेफ ठेव. ती कशी करायची त्याचा विचार कर. आणि हे बघ, मी जे काही सांगते ते एकदम हलक्यात घेऊ नकोस. बायकोचं ऐकल्याने नवऱ्याचं कायम भलं होतं हे जग जाहीर आहे. युअर वेलकम. थँक्यू विंक्यू काही नाही म्हणाला, वेलकम म्हणून निघून गेले.
सटकली आहे पण है पॉइंट है भाई, पॉइंट है पॉइंट. अबीर, आपण खरं तर पंढरपूरला निघालोय, पण जाणारा रस्ता हाच आहे ना? अगं ओवी, मला काय माहिती असणार ग? मी पण पहिल्यांदाच येतोय ना पंढरपूरला. मग अबीर, ते बघ समोरून एक काका येतात, त्यांना आपण विचारू. चल ठीक आहे, चालेल, चल. नमस्ते काका. नमस्ते, बोला. इथून पंढरपूरला जाणारा रस्ता कोणता? आम्हाला जायचंय पंढरपूरला. पंढरपूर? अरे पण बाळांना ती खूप लांब आहे. तुम्ही दोघंच दिसताय, मोठं कोण नाही का तुमच्या बरोबर? अहो, तुम्ही त्याचं समजत असताना काका, तसं काही नसतं बघा. मग कसं असतं ते समजव ना मला. खरं तर आम्ही पंढरपूरला जाणारच नसतो. अरे आता तर ती म्हणाली पंढरपूरला जाताय म्हणून. अहो, मी तेच तर तुम्हाला सांगत असतो ना, आम्ही पंढरपूरला जाणार नसतो, आम्ही आमच्या घरी चाललो असतो. म्हणजे जेव्हा आपण पंढरपूरच्या रस्त्याने जातो त्यावर आमचे घर असतं, ते घर आमचं असतं, म्हणून आम्ही जाणार असतो. अच्छा, बर बर, एक काम करा, इथून सरळ पुढे गेलात की डावीकडे एक वळ लागतो, तो ओलांडून पुढे गेलात की जरा सांभाळून. का? अरे बाळांनो, तिकडे छोटस जंगल आहे, तिकडे कसं किडे मुंग्या वेगवेगळे कीटक खूप काय काय असतं, ते चावले तर केवढ्याला पडेल, आहे की नाही? अहो काका, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. का? आमचा फायटर आमच्या सोबत असतो. कोण फायटर? आमचा विठुराया. हाय, जय जय राम कृष्ण हरी, गोपाळ कृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बरं ऐका, तिथून सरळ पुढे गेलात की असाच रोड लागेल, तो रोड सरळ पुढे जायचं चालत हा, की पुढे गेलात की तुमचं घर. पंढरपूर नाही, पंढरपूर खूप लांब आहे, डायरेक्ट घरी जायचं, कळलं का? हा, रामकृष्ण हरी. हा. बाय. बाय बाय. ओवी, शेवटी आपल्याला रस्ता मिळाला. युस. आता सुपडीला लवकर वाचणार. हॅलो. नशीब सुशीलाताई, तुम्ही फोन उचललात. किती फोन करतोय तुम्ही? मुद्दाम फोन उचलत नाही ना माझा? अरे मी का मुद्दाम करेल, मी जरा कामात होते म्हणून नाही उचलला. बोल. तुम्हाला माहिती आहे तिकडे काय झालंय? सारंगची अचानक तब्येत बिघडली आहे. काय? अरे पण आता तर त्यांची तब्येत सुधारत होती ना, मग असं काय झालं अचानक? ऐक ना, तू नको ना प्रश्न विचारूस. आईने तुला लगेच घरी बोलवलंय, कारण सारंगची बायको म्हणून तू इकडे असणं खूप गरजेचं आहे. हा, अमृता वहिनी, हे बघा, मला समजते तुमची अडचण, पण माझ्या बहिणीची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे मी गावी आली. हे बघा, मला किमान 2 दिवस तरी जमणार नाही यायला. 2 दिवस? सुशीलाताई, 2 तासात इकडे या. हो, ऐक ना, तुला माहितीये ना, सावली ते घरीच आहे. ती सारखं विचारते सुशीला कुठे, सुशीला कुठे. आम्ही तरी किती सांभाळून घ्यायचं. प्लीज ऐक ना, लवकरात लवकर निघ तू. हे बघा, मला सगळं समजतंय अमृता वहिनी, पण मला खरंच नाही जमणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सावलीताईंना काहीतरी सांगा, म्हणजे माझा फोन नॉट रिचेबल आहे किंवा मी फोन उचलत नाही, असं काही रिझन सांगा. पण मला खरंच नाही जमणार यायला तिकडे. सुशीला, असं नाही सांगता येणार. असं कसं काही कारण सांगायचं? तुला माहिती ना, तिला शंका येते. तिला खोटं बोलणं शक्य नाहीये. हे बघा अमृता वहिनी, मला पूर्ण जाणीव आहे, पण माझे हात बांधलेले, पण मला खरंच नाही जमणार तिकडे यायला. मला माफ करा. सुशीलाताई, आता